मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मालती ही इंद्रावरती खूप रागवते आणि ती आता इंद्रालाच कायमचं तिथे राणीच्या घरी राहायला सांगते. अरे आता इंद्र कायमचा राणीच्या घरी राहणार आहे. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं राणी त्या तिथे आवरत असतात. तेवढ्यात तिथे बाहेर आरडाओरडाचा आवाज येतो. म्हणून राणी बाहेर बघायला येते तर काय तिथे मालती आणि ते सगळेजण आलेले असतात. ते बघून ती खूप घाबरते. ती म्हणते की आता इंद्र बाहेर पळत येतो आणि म्हणतो काय झालं आई. तर आता लगेच मालती त्याची बॅग वगैरे घेऊन आलेली असते आणि म्हणते काय रे इंद्र इथं का आलास तू आणि चल घरी चल. तर आता लगेच तो म्हणतो की आई मी तुला सांगू का मी इथे कशासाठी आलोय. तर राणी पण तिथे येते आणि म्हणते मालती आई इंद्र सर येणारे घरी तुम्ही काळजी नका करू. तर आता मालती राणीला हात करते आणि म्हणतं की शांत हो तू अजिबात हे करू नकोस आमच्या मध्ये मध्ये असं म्हणते आणि आता तिला ती शांत करते बोलायचं. तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की काय रे इंद्रा का आलास इथे तू मला न सांगता आणि काय करतोय इथे. अरे तुला इथे किती डास डसेल कळतंय का तुला. इथं राहायचं म्हणतोय ना तू तुला कळतं की नाही काही बॅग का सांगितली अजितला. तर इंद्र म्हणतो की अगं आई तुला माहिती आहे का राणीच्या बुवांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि राणीच्या आईचं पण तब्येत बरोबर नाही आहे. त्यामुळे मला इथे माझी खूप गरज आहे राणीला. तिला कुणाची तरी आधाराची मदतीची खूप गरज आहे. त्यामुळं मी राणीच्या घरीच थांबणार आहे असं म्हणतो. तर आता लगेच मालती त्याच्यावरती खूप रागावते आणि म्हणते की इंद्रा तू काय करतोय तुला समजतं का. अरे काय बोलतोय तू हे. आणि तेवढ्यात ते आता बुवांना आवाज येतो आरडाओरडाचा. बुवा पण आता हात टेकीत टेकीत ते खूप ओरडत ओरडत बाहेर येतात आणि त्यांच्या हातात ते पायाला जखम धक्का होतो. तेवढा तिथे आता जो इंद्र आहे इंद्र आणि राणी दोघे पळत जातात आणि बुवांना धरतात. बघतात तर बुवांना म्हणतात तुम्ही कशाला आलात बुवा बाहेर असं म्हणतात. तर आता बुवा म्हणतात की काय झालं राणे. तर आता ती लगेच बुवा जे असतात ते मालतीला नमस्कार वगैरे करतात. तर मालती म्हणते की काय नमस्कार करताय इथे आजारी पडला तर आमच्या पोराला इथे काय नाटकं चालले तुमचे हे. माझ्या पोराला इथे ठेवून घेताय तुम्हाला काही वाटत नाही का. कुणी असं करतं का कोण ठेवून घेतं कुणाला. तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की अहो आम्ही नाही ठेवून घेतो इंद्र सरांना अहो तेच राहिले तिथे. तर आता लगेच मालती म्हणते की ते कसं काय राहील मला माहिती ना. तू आमिष दाखवलं त्याला आणि इथे राहायला सांगितलंय. तो इथे राहू शकत नव्हता मला चांगलंच माहिती आहे. तू कशाला खोटं बोलतेस गं असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा खरंच मी खोटं बोलत नाहीये. राणी म्हणते आणि आम्ही खरंच त्यांना इथे ठेवून घेतलेलं नाहीये असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो तुम्ही ठेवून नाही घेतलं मला चांगलंच माहिती आहे. पण इथं कुणी ठेवून घेतलं मग त्यांना सांगा बरं. इथे का राहत आहेत ते. इंद्र इथं का राहतोय तो इथे कधी राहू शकत नाही या अवस्थेमध्ये. पण तुमच्यामुळे त्याला इथे राहावं लागतंय असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की "ओ खरंच आम्ही काहीच केलं नाही." राणी म्हणते. इंद्र म्हणतो की "राणीने नाही थांबवलं मला इथे. आता मी स्वतःहून इथे थांबलो आहे. मी आता इथून घरी येणार नाही आहे. काही कर तिकडे तू." आणि हे बघ आता इंद्र लगेच त्या बुवांना ते बसवतो खुर्चीवरती. राणी त्यांच्याजवळ उभा राहते आणि आता जो इंद्र आहे तो धावत पळत तिकडे येतो आणि म्हणतो की "आई हे बघ आता इकडचं जग तिकडे झालं ना तरी मी घरी येणार नाहीये. काही कर तू तिकडे मला माहीत नाही. पण मी घरी येणार नाहीये. आता जोपर्यंत राणीचे आईचं ऑपरेशन होत नाही आणि बुवा ते बरे होत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. त्यांना माझी खूप गरज आहे. त्यामुळं मी इथे थांबणार आहे असं म्हणतात. आणि आता ते इंद्र म्हणतो की आई काही कर तुम्ही येणार नाही असं म्हणतो. आणि आता लगेच ते म्हणतात की काय म्हणतोय तू येणार नाही काय बोलतोय तुला कळतंय का. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ मला काही माहिती नाही बाकीचा मला काही सांगू नकोस तू असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ राणीच्या लगेच इंद्राची आई म्हणते मालती म्हणते की मला नाही माहिती काही. हे बघ अजिबात तू घरी यायचं मला माहीत नाही आहे. तर आता इंद्र राणीच्या त्याच्या आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ आई तू माफ कर मला. अगं असं काही करू नकोस तू. असं का करतेस गं तू. असं काही करू नकोस. अगं आई तू शांत हो. हे बघ राणीला खरंच माझी खूप गरज आहे. माझ्याशिवाय तिला कोण मदत करेल गं दुसरं. त्यामुळं मला थांबू दे नाही तर. असं का वागते तू. तर आता लगेच मालती म्हणते तुला राहायचंय ना इथे राहा इथे. तर आता ती म्हणते की याला डास वगैरे डसले ना तर कोण काय करायचं ना ते करा तुम्ही मला काही सांगू नका असं म्हणते. आणि मालती रागा जाऊन गाडीत बसते आणि आता इंद्राला म्हणते ही तुझी बॅग. तेच थांबतो इंद्र. राणी लगेच धावत पळत येते त्यांच्या मागे आणि आता धावत पळत येऊन म्हणते की ओ मालती आई असं का करताय तुम्ही. असं करू नका ना असं नका करू ना खरंच ना. माझी खरंच काही चूक नाहीये. मी इंद्र सरांना म्हणते जा तुम्ही पण ते जात नाहीये मी काय करू तुम्ही सांगा ना असं म्हणते. तर आता ते म्हणतात की काय करायचं आता काय करू मी आता असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ मी काही करा मला काही सांगू नकाच तुम्ही. तर आता लगेच इकडं
तर मालती गाडी जाऊन बसल्यावर राणी जाते आणि म्हणते की हे बघ आता मी काही करून तो इंद्र घरी येत नाही आहे मालती आई, तुम्ही सांगा काय करू. तर ते म्हणते की हे बघ नाही उद्याच्या उद्या माझा इंद्र काही तासात घरी आला ना तर बघ माझं नाव मालती माडिक नाही. तू त्या माझ्या इंद्राला फसवलंय, तुझ्या जाळ्यात तू अडकवलंय ना. मला चांगलंच कळलंय तुझं काय चाललंय ते राणी, असं म्हणते. आणि मालती जायला निघते. तेवढ्यात आता राणी इकडे येते. बुवा म्हणतात आबा म्हणतात की बघा तुम्ही दोघं काही काळजी करू नका, मालतीला मी समजावून सांगतो. आणि हे बघ राणी आणि इंद्रा तुम्ही दोघं मिळून आईंची चांगली काळजी घ्या. आणि हे बघ इंद्रा तू चांगलं पाऊल उचललंय, मला खूप आवडलं तुझं हे उचललेलं पाऊल, खरंच खूप चांगलं पाऊल उचललंय तू इंद्रा. माझ्याकडून असं आयुष्यात कधी नाही झालं पण तू आज करून दाखवलं इंद्रा, खूप चांगलं केलंयस. दोघं पण आता चांगल्या जोडीनं संसार करा, असं म्हणतात. आणि आता लगेच जी बुवा आहे ती आबांते ते जायला निघतात, ते सगळे तिथून जातात. तर आता इकडं जो इंद्र आहे राणी इंद्र घरात येतात. जे बुवांना हात धरून घरात घेऊन येतात, खुर्चीवर बसवतात. राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही खरंच चुकीचं वागताय. अहो तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला खरं डास डसतील इथे. अहो तुम्ही काय तर मालती आई म्हणल्या ते खरं आहे, तुम्हाला डास चावले तर काय करू मी सांगा ना, तुम्ही सांगा काय आहे माझ्याकडे. तर आता लगेच ते म्हणतो की काहीच नाही लागत राणी, मला मला नाही लागत काही, अगं तू काळजी करू नको, मी बाहेर म्हटलं ना तरी झोपेल. तर आता इंद्र म्हणतो की मी बाहेर झोपणार आहे. इंद्र बाहेर झोपायला जातो. आणि आता राणी म्हणते अहो इंद्र सर अंगावर काय घ्या. तर तो म्हणतो की काही नाही, गार हवा मस्त सुटलेली बाहेर, त्या हवेला मी झोपेल. आणि हे बघा तुम्ही शांत झोपा. तर राणी म्हणते की हो इंद्र सर. ती इंद्राला आथरून वगैरे करून देते. इंद्र बाहेर झोपतो आणि राणी त्याला बाय बाय करते. आणि राणी पण आता घरात जाते. इंद्र एकटाच बाहेर झोपलेला असतो. तर आता इकडं जी मालतीन त्या आहे त्या घरी येतात. घरी आल्यावरती आता लगेच जी ही आहे रत्नाकाकी, ती रत्नाकाकी ते पाण्याचा ग्लास भरून घेऊन येते. आणि म्हणते धर लवकर तू पाणी घे, तुला बरं वाटेल, शांत होशील, असं म्हणते. तर आता लगेच मालती म्हणते की मला नको आहे पाणी. आणि पाण्याचा ग्लास लगेच फेकते आणि फोडून टाकते. आणि म्हणते की अजिबात मला पाणी वगैरे काही नाही आहे, माझा जो इंद्र घरी येत नाही ना तर मी काहीच घेणार नाही. आणि हे बघा मला अजिबात कुणी बघा दाखवायचं नाही, मला माझा इंद्र पाहिजे आहे, असं म्हणते. आणि ती रागा रूममध्ये निघून जाते. तर आता जे आबा आहे ते म्हणतात अहो रत्नाकाकी तुम्ही शांत व्हा, मी करेल तिचा राग शांत, तुम्ही काही काळजी करू नका, असं म्हणतात. आणि मनाला काही लागून घेऊ नका तिचं बोलणं, ती सध्या रागात आहे, असं म्हणते. आणि आता लगेच ती मालती घरात निघून जाते. आता बुवान ते म्हणतात आबान ते म्हणतात की काय करायचं इंद्राचं ना, इंद्र राहतोय तिकडे तरी हिला समजावं लागेल मला, असं म्हणते. तर इकडं विक्रांत आणि उर्मिला म्हणतात की वाव आताच आपण ह्या प्रॉपर्टीचे मालक झालो आहोत, असं म्हणतो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो हवेशीर निवांत बसलेला असतो आणि म्हणत असतो की माझ्या आई खरंच तिला वाईट वाटलं असेल, मला अशी कधी एकटं सोडून तिला राहायची सवय नाही ना, तिला वाटत असेल तिचा मुलगा एवढ्या ह्याच्यात गाऱ्याच्यात कसं राहील. पण तिला काय माहिती मी खरंच हे वस्तीतले माणसं खरंच खूप मायाळू अनुदयाळू आहेत, खूप चांगले आहेत, मला ते मऊ अस्तर त्याच्यापेक्षा ही माणसंच खूप महत्त्वाची आहेत, असं बोलतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.